नमस्कार मंडळी, मी कल्पना. तुम्ही माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, इथं तुम्हाला मी दिसत आहे, मी अशी तयार झालेली होते आणि आज प्रवीण आणि वैष्णवीचा कुंकवाचा कार्यक्रम होता. त्या दिवशी आम्ही फोटो काढलेले आहे. बघा, तुम्हाला मी शेअर करत आहे. कुंकवाच्या कार्यक्रमाला आम्ही किल्लारीला गेलेलो होतो आणि ही आमच्या आजी सासूचीच सासरकडून नात लागते. त्यांच्या माहेरची भाचीच आहे, त्यांची भाचीची नात मुलगी आहे. आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे प्रवीण. आणि त्यांचा कुंकवाचा कार्यक्रम चालू होता. बघा, प्रवीणला कपडे वगैरे सगळे दिलेले होते, त्याला गुच्छ दिलेला होता आणि वैष्णवी येत होती. वैष्णवी आणि प्रवीण आल्यानंतर दोघांचाही एंगेजमेंटचा कार्यक्रम झाला आणि दोघांनी एकमेकाला अंगठ्या घातल्या, इथं दिसत आहे. त्यानंतर त्यांचं एंगेजमेंट सेरेमनी झाल्यानंतर त्यांना बुके देण्यात आला आणि बुके पण त्यांनी घेतलेला, एकमेकाला अंगठ्या घालून त्यांचा साखरपुडा संपन्न झाला. त्यानंतर आम्ही भोजन केलं. रात्री त्यांची हळद होती. आम्ही काही तिथं थांबलेलो नाही किल्लारीला आणि त्यांच्या घरासमोरच हा कार्यक्रम संपन्न झालेला होता. त्या कार्यक्रमाला आम्ही गेलेलो होतो. त्यानंतर आम्ही थोडंसं जेवण वगैरे केल्यानंतर फोटो काढलेले आहेत. आणि दुसऱ्या दिवशीचा हा व्ह्यू आहे. माझ्या आणि कांचन भाऊची आणि माझ्या लग्नाला 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आमची आज ॲनिव्हर्सरी आहे आणि आज प्रवीण आणि वैष्णवीचं लग्न होतं. त्यानिमित्तानं आम्ही तयार झालेलो होतो. बघा, तुम्हाला मी फोटो शेअर करत आहे. मी अशी तयार झालेली होती, हिरवी साडी आणि पांढरं ब्लाऊज घातलेलं होतं त्यावर. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी फोटो काढलेले प्रवीण आणि वैष्णवीसोबत. बघा, मी आता निघालेलो आहोत सकाळचा व्ह्यू आहे. आम्ही 8ला निघालो होतो. 12:30 लग्न होतं आणि मावशीने गाडी केलेली होती. मावशी, काका, मी, परत हे आणि शशांक समोर बसलेले त्यांनी ड्रायव्हर. आम्ही सकाळचं इतकं ऊन होतं तरीसुद्धा त्या दिवशी 8च वाजलेले होते तरी. आणि तुम्हाला दाखवत आहे गाडीमधून की उन्हाचा चटका फार लागतो. AC गाडी असल्यामुळं आम्ही काही काच उघडलेली नव्हती. आणि कुणाल वगैरे सगळे आईच्या इकडचे सगळेच त्या दिवशी येत होते. त्यांची पण गाडी इथं दिसलेली आहे. रखरखतं ऊन आहे सगळीकडे. हिरवं जरी दिसत असलं तरी उन्हाचा चटका फार लागत होता आणि 40 डिग्री सेल्सिअस उन्हाचं तापमान होतं. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो किल्लारीला. एक तासामध्ये आम्ही किल्लारीला पोचलो. किल्लारीचा व्ह्यू आहे आणि तिथं चालू होतं रस्त्याचं काम. रस्ता करत आहेत. तिळकंठेश्वराच्या मंदिरात जुनं मंदिर आहे हे. आणि त्या मंदिराला किल्लारीमध्ये जो भूकंप झाला होता त्या भूकंपात काही इजा झालेली नव्हती, सगळी घरे पडली होती. पण निळकंठेश्वराचं मंदिर जसंच्या तसं आहे आणि आता तिथं बांधकाम केलेलं आहे आणि तिथं मंगल कार्यालय 2 केलेले आहेत. तिथला व्ह्यू आहे. आम्ही आणि आता तिथं मंगल कार्यालयामध्ये पोहोचलो होतो. आमची गाडी तिथं थांबलेली आहे. आम्ही आता ड्रायव्हर काकाने सांगितलं होतं की आम्हाला उतरा म्हणून, पण तिथं जागा नव्हती गाडी पार्क करण्यासाठी ना आम्हाला उतरण्यासाठी. आम्ही काय केलेलं आहे, गाडी पार्क केली आणि आम्ही उतरलो. एक करून वाजत गाजत पाहुणे रावळे सगळे येत होते आणि नवरदेवाची पण एंट्री झालेली होती. आणि त्यानंतर बघा, सगळे पाहुणे एक करून येत होते. आम्हाला वाटलं होतं आम्हालाच उशीर झालेला आहे, पण नाही. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बलाळो मुरुडविनायकमहं सिद्धवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं
मंगळाष्टिका पार पडल्यानंतर सगळेजण जेवायला गेले, पुरुष मंडळी, आणि आम्ही तिथंच बसलेलो होतो. आणि खूप उन्हाचा चटका लागत होता, तरी थंड वातावरण नव्हतं, फॅन वगैरे सगळीकडे चालू होते, तरीही सुद्धा गरम होत होतं. आणि त्यानंतर दोघांची हार घालण्याचा सेरेमनी चालू झालेला होता. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि वैष्णवी हार घालत होती. त्यावेळेस तिला हार घालू देत नव्हते, वाकायचा नाही म्हणून सांगत होते तिच्या बहिणी. आणि वैष्णवीने हार घातला, फोटो सेशन केलं. देवपप्पा सांगत होते थांबा म्हणून, फोटो काढणं चालू होतं. प्रवीणनं पण वैष्णवीच्या गळ्यात हार घातली. त्यानंतर आम्ही गेलो भोजनाला. आम्ही जेवायला गेलो त्यावेळेसचा हा व्ह्यू आहे. जेवण साधंच होतं, चपाती, वरण, बटाट्याची भाजी, मसाला राईस, स्वीटमध्ये लाडू होते आणि तिखट बुंदी होती, पापड आणि बुंदी, अशा प्रकारचं जेवण होतं. आणि आम्ही सगळेजण जेवत असताना तुम्हाला मी व्ह्यू देत आहे बघा. आणि सगळ्यांनी छान प्रकारे असं जेवण केलेलं होतं. इकडच्या साईडला मामाच्या मुली, मावशी, कुशा आत्या, परत इंदू मावशी, सगळ्याच जणी इथं बसलेल्या, स्वाती, परत मनीषा, पुन्हा अपेक्षा, पुन्हा गुड्डी, अशा सगळ्याच आम्ही इथं जेवायला बसलेलो होतो बघा. आणि छान प्रकारे जेवणाची व्यवस्था होती खालच्या फ्लोअरला, आणि हात धुवायला वगैरे सगळीच व्यवस्था तिथं केलेली होती. आणि आम्ही शांतपणाने जेवण केलं आणि मस्त प्रकारे जेवण करून आम्ही वर गेलेलो होतो बघा. मध्ये जाऊन आहे का ईश्वराची स्वयंभू मूर्ती आहे आणि इथं स्त्रियांना मध्ये जाऊ देत नाही. मी काय केलं, पहिल्यांदा नंदी महाराजाचं दर्शन घेतलं. तिथे एक छोटीशी महादेवाची मूर्ती आहे, तिथं हात लावून दर्शन घेतलेलं होतं, कारण की निळकंठेश्वराच्या स्वयंभू मूर्तीला हात लावू देत नाहीत. आणि ती पाण्यात प्रकट झालेली मूर्ती आहे आणि नवसाला पावणारी आहे. आजही तिथं म्हणतात की रात्रीच्या वेळी निळकंठेश्वर नागाच्या रूपात येतो आणि त्या मूर्तीचं हे करतो. आमची आजी सांगत होती, कारण की आमच्या आजीचंच माहेर आहे ते, आजी सासूचं. त्यानंतर इकडं एक पद्मावतीचं मंदिर आहे आणि इकडं विष्णूचं मंदिर आहे, नागोबा आहे. आणि हे तर दगडी बांधकाम केलेलं मंदिर आहे. आणि या किल्लारीमध्ये ह्या मंदिराला एकही तडा गेलेला नाही, एकही दगड विस्कळीत झालेला नाही. आणि खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे बघा. ही आत्ताचं बांधकाम केलेलं नाही, हे जुनं मंदिर आहे. आणि त्यानंतर त्यांची सप्तपदीची तयारी झाली, होमहवन झालं आणि ही सप्तपदीचं डेकोरेशन इथं केलेलं तुम्हाला दिसत आहे. आणि 7 वचनं आहेत त्यातमध्ये लिहिलेले, पहिले पाऊल, दुसरे पाऊल, तिसरे पाऊल, चौथे पाऊल आणि 5वे पाऊल आणि 6वे पाऊल आणि 7वे पाऊल, अशा प्रकारे वचन घेऊन सुपाऱ्या ठेवलेल्या तुम्हाला इथं दिसत आहेत. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, धन्यवाद.